नेहमीच माफियाबद्दल चर्चा केली जाते, मग ते वाळू माफिया असतील किंवा तेल माफिया, याच्याबद्दल वेळोवेळी रिपोर्ट दाखवले जातात, पण वास्तवतेमध्ये काहीच कारवाई होत नाही। आपल्यावर मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे पृथ्वीराजजी चव्हाण। पृथ्वीराजजी, काय म्हणाल की ज्याप्रमाणे आपण बघितलं की वाळू माफियांवरचे आम्ही रिपोर्ट नेहमी दाखवतो, आता तेल माफियांनी हा जो कालचा अघोरी प्रकार केला आहे, याला तुम्ही कसं रोखणार आणि तुमचं सरकार नक्की काय करतंय याबाबत? या प्रकारच्या काळा बाजार करणाऱ्याला, भेसळ करणाऱ्यांना, तेल माफियांची पाळंमुळं उकरून काढणं हे आम्हा सर्वांचं आता कर्तव्य राहील। महाराष्ट्र शासन ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांना कदापि माफ करणार नाही। ज्या गुन्हेगारांनी हे कृत्य केले त्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांना जाब विचारण्यात येत आहेत। चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांना कठोर शासन केलं जाईल, याबद्दल मला काही शंका नाही। परंतु हा एक सुट्टा वेगळा असा गुन्हा नाही आहे। हे स्पष्ट आहे की ज्या ज्या ठिकाणी तेल कंपन्यांचे डिपो आहेत तिथून तेलाची चोरी करणं, तेलाची भेसळ करणं असे प्रकार चालू आहेत आणि या सर्व प्रकारांच्या मागे कोणीही कुणाचाही वरदत्त हस्त असेल तरी ते कदापि सहन केलं जाणार नाही। बरोबर आहे, जसं तुम्ही म्हणताय की त्यांना माफी दिली जाणार नाही, पण वेळोवेळी आपण फक्त अशी स्टेटमेंट्स ऐकत असतो, खरंच त्यात कारवाई होते का? माधव भंडारीजी काय म्हणाल की मुख्यमंत्री वेळोवेळी असं सांगतात की आम्ही कारवाई करू किंवा कुठलेच नेते म्हटले की एखादी घटना बघितली की त्याच्यानंतर म्हणतात की आम्ही कारवाई करणार, पण नंतर त्याचं काय होतं हे खरंच त्याचा पाठपुरावा केला जात नाही आणि त्यामुळे लोकांना कळतही नाही खरंच त्या लोकांना शिक्षा झाली की नाही। या सगळ्या व्यवहाराला तुम्ही काय म्हणाल? मला आता मुख्यमंत्र्यांचं ऐकताना एक अशी डोळे मिटले तर असं वाटलं की हे आर पाटील बोलतात का? कारण गेली 11 वर्ष, 11 वर्षातली 8-9 वर्ष गृहमंत्रीपद सांभाळणारे आर पाटील नेमकी हीच वाक्य उच्चारतात, कुठलीही घटना घडली आणि गेल्या 11 वर्षामध्ये किती पोलिसांना गुन्हेगारांनी ठार मारलं याचा एक आकडा जरी बाहेर काढला तरीसुद्धा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेल। आणि या ज्या पोलिसांना ठार मारलं त्यातल्या एकत्रित गुन्हेगाराला आजपर्यंत काही कारवाई झाली का, अटक झाली का? माझ्या माहितीप्रमाणे 50% गुन्हेगारांना अटक सुद्धा झाली नाही आणि ज्यांना अटका झाल्या त्यांच्यावरती खटले सुद्धा चालू झालेत की नाही याच्याबद्दल शंका आहे। त्यामुळे ही जी आत्ता राज्यकर्त्यांची उत्तरं आहेत ही अत्यंत पोकळ विधान आहेत आणि त्यांना गुन्हेगार माहिती आहेत, ज्यांनी गुन्हे केले त्यांनी कसे केले हेही त्यांना माहिती आहे। चौकशा कसल्या करता? एकदा तुम्ही काम करून दाखवा, त्याशिवाय लोकांचा विश्वास यांच्या विधानावर बसू शकणार नाही। बरोबर आहे। सुरडकरजी काय म्हणाल, नेहमी अशी आपण विधानं बघत असतो की चौकशी करणार किंवा आर पाटलांकडे तुम्ही कधी जा ते एकदम स्टँडर्ड उत्तर आहे त्यांचं की आम्ही माहिती घेतो नंतर बघतो, पण नेहमी आर पाटील असं म्हणतात प्रत्येक घटनेनंतर तुम्ही म्हणजे कालचं स्टेटमेंट जोडलं आणि आजचं स्टेटमेंट त्यात काय फरक पण पडणार नाही। पण असं असताना तुम्हाला काय वाटतं की पोलीस किंवा बाकीची यंत्रणा काम करत असते का? आणि जर गृहमंत्री असे असतील तर त्यांना डायरेक्शन काय मिळणार? खरं म्हणजे संपूर्ण व्यवस्थेचाच दोष आहे, कोणाला एका व्यक्तीला दोष देऊन चालणार नाही। कारण हा जो भ्रष्टाचार आहे ना सर्वीकडेच पसरलेला आहे। आता आपण काय बघतो की वर्षानुवर्ष खटल्या चालतात, तारखावर निकालच लागत नाहीत। कित्येक सरकारी अधिकाऱ्यांचे प्रकरणं मंत्रालयात पडून आहे भ्रष्टाचाराची, त्यांना सँक्शनच मिळत नाही। जर एकेका खटल्याला 15-15, 20-20 वर्ष लागणार असतील आणि तोपर्यंत बरेचसे आरोपी मरणार असतात, त्याचं भीती लोकांना ती काय वाटणार आहे? सर्वच नेते, मोठे मोठे नेते नाशिकमधून राष्ट्रवादीचे येतात। विद्याजी काय म्हणाल, एकूणच म्हटलं जातं की राजकारणी आणि हा जो माफिया आहे यांच्या संगनमताने हा सगळा कारभार केला जातो। कारण तेल माफिया काय महाराष्ट्राला नवीन नाही किंवा देशाला नवीन नाही, 2005 पासून केसेस रजिस्टर होत आहेत पण त्याच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही आणि ते कारवाई करूनही सुटत आहेत। मग असं जर असेल तर शेवटी आणि बरेच मधल्या काळात तर NCPच्या लोकांची नावं पण मध्ये आलेली होती की त्यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे। असं असताना तुम्ही काय म्हणाल की तुमचं जे सरकार आहे ते शेवटी अशा लोकांवर कसा अंकुश ठेवणार? नाही, आपण जे म्हणाला ते त्याच्याशी मी सहमत नाही आहे। कारण इथे स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हे स्वतः सांगतायत की अशा लोकांवरती कारवाई कडक होणार आहे आणि ही कालची जी घटना झालेली ही अतिशय म्हणजे घृणा आणणारी आहे, की चीड येणारी आहे की जे सर्वसामान्यांसाठी लढतायत। मग ते RTIचे अधिकार, माहितीच्या अधिकाराखाली काही लढणारे लोक आहेत
किंवा काल जी सोनवण्यांची जी हत्या झाली त्याच्यामध्ये जे काही लढले असतील त्यांच्यावरती जी काय म्हणजे खुलेआम त्यांना जिवंत जाळण्यात येतं किंवा मारण्यात येतं, हे या घटना ज्या काय वाढलेल्या आहेत त्या अतिशय निंदनीय आहे, संतापजनक आहेत आणि त्याच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. आणि मला आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. मग ते कुठल्याही पक्षाचे असो, अगदी राष्ट्रवादीचे असले तरी त्याला कोणीही पाठीशी घालणार नाही. विद्याजी, तुम्ही नेहमी म्हणता की कडक कारवाई व्हायला पाहिजे, पण शेवटी कारवाई करणार कोण हा पण प्रश्न आहे ना. सरकार तुमचं आहे, कारवाई तुम्हाला करायची आहे, असं नाही वाटत तुम्हाला? अहो, तुम्हाला इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आश्वासन देत आहेत, ते सांगतायत की आम्ही तेच तर मी म्हणतो, फक्त आश्वासन आहेत. आश्वासनांनी कसं, आश्वासनांवर किती वेळ विश्वास ठेवायचा? ही आश्वासनं नसून आता तुम्हाला मला सांगावंच वाटतं पुन्हा पुन्हा की 2-3 महिन्यामध्ये चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडनं उपमुख्यमंत्र्यांकडनं आमच्या आर पाटलांकडनं खूप अपेक्षा आहेत आणि थोडा वेळ त्यांना दिला पाहिजे आणि याच्यावरती कडक कारवाई होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आता नवीन आरोप होत आहेत, म्हणतात की मंत्री सामील आहेत त्याच्यात आणि मंत्री सामील आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे. पृथ्वीराजजी, तुम्ही काय म्हणाल की मंत्री स्वतः सामील असल्यावर आणि त्यांच्या आशीर्वादाने जर होत असेल मग या सर्व प्रकरणात तुम्ही काय निर्णय घेणार आहात? मंत्री वगैरे असं कोणाचं नाव घेणं काही उचित ठरणार नाही. जर काही ठोस माहिती कोणाकडे असेल तर त्यांनी कायद्याचं पालन करण्याकरता ती माहिती पुरवली पाहिजे, त्याच्यावर चौकशी केली जाईल. आणखी काही माहिती त्यांना पाहिजे असेल तर ती माहितीच्या अधिकाराखाली त्यांना मिळू शकेल. पण फक्त माहितीच्या अधिकारातून माहिती घेऊन आपण नक्की काय करणार आहोत? माधव भंडारीजी, तुम्ही काय म्हणाल की माहिती घेऊन, माहिती तर नेहमीच देत आहे, आता मीडियामुळे बरीचशी प्रकरणं पण बाहेर आली, आदर्शसारखी प्रकरणं बाहेर आली, फक्त माहिती देऊन शेवटी सरकारने त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. मला तोच प्रश्न मगाचपासून पडलाय की मुख्यमंत्री हा जो मार्गदर्शन करतायत की माहितीच्या अधिकाराखाली माहिती घ्या, कुणाला मार्गदर्शन करताय? आम्हाला कशासाठी? आम्हाला माहिती नको, आम्हाला कारवाई पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन की जर तुम्हाला माहिती असेल तर त्यांना माहितीच्या अधिकाराची गरज नाही. मागच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामधलं कामकाजाची माहिती घ्या. त्याच्यामध्ये नितीन गडकरींनी 2009 पूर्वी विधान परिषदेमध्ये अंतिम तोतलाचा सगळा विषय मांडला होता. त्याच्यात तेल माफियामधले सगळे कागदपत्र पुढे आणले होते. सगळे विधानसभेच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये त्याच्या नोंदी आहेत. ती माहिती घ्या आणि त्याच्यावर कारवाई जर केली असती तर आजचा हा प्रकार घडला नसता. अंतिम तोतलापासून सुरू झालेलं प्रकरण. आणि तेवढंच नाही, मुंबईमध्ये जे चान मदरचा खून झाला तोही तेल माफियाचाच प्रकार होता. आणि मुंबईतला चान मदर आणि नाशिकमधलं यशवंत सोनावणेंचं प्रकरण, या सगळ्यांमध्ये साखळी आहे की नाही याची माहिती कोणी, आम्ही माहितीच्या अधिकाराखाली मागायची? आमचं काम नाही येते. हे काम मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्र्यांचं आहे. त्यांनी ती माहिती घ्या, आम्हाला जाहीर करण्याची गरज नाही, कारवाई करून दाखवा. काल ज्या अधिकाऱ्याला जायला आणि अशाच जर अधिकाऱ्याने जायचं असेल किंवा माधव भंडारी जे म्हणतात पोलीस काम करत असताना त्यांना जो त्रास होतो किंवा नक्षलवादी एरियात बरेचसे पोलीस मरतात किंवा बाकी ठिकाणी जे पोलीस मारले जातात आणि अशा काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तुमचं सरकार काय करणार आहे हे आम्हाला सांगा. शासकीय अधिकारी आपल्या सेवेवर रुजू असताना, त्यांना आखून दिलेलं काम करत असताना जर त्यांच्यावर कोणी असा हात टाकला किंवा असा गुन्हा केला तर ते कदापिही सहन केलं जाणार नाही. आता त्याचबरोबर मी पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित केलेले आहेत की अशा प्रकारचे कुठेही धाड टाकताना पूर्ण पोलीस यंत्रणा सुरक्षिततेची काळजी घेऊनच असं करावं. त्यामुळं असा कधीही अनुचित प्रसंग घडता कामा नये. परंतु जे काळाबाजार करणारे आहेत, जे अशा प्रकारची गैरकृत्य करतात, ती कुठल्याही क्षेत्रातली गैरकृत्य असो, त्या सर्वांच्या विरुद्ध शासनाला माहिती पुरवणारे असतील, माहितीच्या अधिकारातून ज्यांना माहिती मिळेल त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रातल्या होत असलेल्या प्रकाराला संपवण्याकरता आपलं कटिबद्ध झालं पाहिजे.